वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराड सोबत बोलतानाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। दरम्यान या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता तपासणी करणार असल्याचं जाहीर केलं आहे। या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण होतं ऐकूयात। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना काय म्हणताय? काय नाही त्या सनीला लाखा गुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा, संदीप भाऊ आहे शिफारस मी. करत होते. हा अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, ते तुम्हाला काही बोलला नाही। त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो दादा, त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके ओम नमः। सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही। आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपींचा आता एक नवीन सीसीटीव्ही समोर आलं। 3 आलिशान गाड्यांमधून कराडनं बीड ते पुणे असा प्रवास करून सरेंडर केलं। मात्र कराडनं हा प्रवास कसा केला पाहूयात। रात्री 1:07 ठिकाण मांजरसुंबा पेट्रोल पंप। शरण येण्याच्या आधीच्या रात्री 1:07 कराडनं गाडीत पेट्रोल भरलं। यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती। रात्री 1:15 पेट्रोल भरल्यानंतर कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमध्ये जेवण करतात। रात्री 1:36 जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरच्या पारगाव टोलवरून जातो। हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो। 31 डिसेंबर ठिकाण पुणे सकाळी 10:55 वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो। ठिकाण पुणे सीआयडी ऑफिस। त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच कराड फिल्मी स्टाईलनं सरेंडर करतो। तर कराडनं बीड ते पुणे प्रवास केल्याचा हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अंजली दमानिया आणि सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेवर अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं। हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे। म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल। म्हणून आता पब्लिक प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे। म्हणून मी तर ठरवलं आहे की जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरायचं। आणि मला असं वाटतं की जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यातनं हटत नाही, मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत न्याय होणार नाही। बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आला आहे आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे, पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे। मी आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते। तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात ICUत उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। खंडणी आणि सरपंच हत्ये प्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास
सुरू झाल्या असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं. आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहे ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क एका बांगलादेशी महिलेनं घेतलाय आणि त्यामुळे मोठी खळबळ माजली. या महिलेनं कसा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तिनं नेमकं किती पैसे लाटले, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बांगलादेशी. आधी घुसखोरी मग योजनेवर डल्ला. लाडकी बहीण योजनेत घुसखोर लाभार्थी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विविध कारणांमुळे चर्चेत असते. या योजनेवर श्रीमंत लाडक्या बहिणीनं नाही तर बांगलादेशी घुसखोर महिलेनं डल्ला मारल्याचं समोर आलंय. घुसखोर बांगलादेशींविरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींसह एका दलालाला बेड्या ठोकल्यात आणि यातूनच बांगलादेशी महिलेचं पितळ उघडं पडलंय. हे प्रकरण कसं उघड झालं पाहूया. बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन करण्यात आलं. आतापर्यंत मुंबईत 50 बांगलादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कामाठीपुऱ्यात धाड टाकून 5 बांगलादेशींसह एका दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या. दलालाकडून बनावट कागदपत्र घेऊन घुसखोरी केल्याचं स्पष्ट झालंय. बनावट कागदपत्रांच्या आधारेच लाडकी बहीण योजनेवर डल्ला मारण्यात आला होता. बांगलादेशी महिलेनं लाडकीचा लाभ घेतल्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर योजना सुरू केली त्यावेळी लाडक्या बहिणींचं आधार लिंक करण्यासाठी कमी वेळ मिळाल्याची कबुलीच अजित पवारांनी दिली आहे. सरकारने फॉर्म कसे भरून घेतले ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे ना, कारण का सगळं आता ऑनलाईन आहे ना, इट इज सो इझी. मग तेव्हा कसे काय फॉर्म भरले गेले, तेव्हा कसे भरले गेले आणि आता कसे रिजेक्ट झाले? कुठली यंत्रणा होती? तीच ते यंत्रणा नाही, ऑपरेटर तेच आहेत ना भरणारे, आणि तेच सरकार आहे ना. तेव्हा पण तेच सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. मग असं काय घडलं 3 महिन्या 4 महिन्यामध्ये की सडनली पारदर्शकता आली आणि मग तेव्हा का नाही मग पारदर्शकता होती? तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. दुसरीकडे बांगलादेशी महिलेकडे सगळी कागदपत्र असल्यानं ती बांगलादेशी कशी, असा सवाल महिलेच्या वकिलानं उपस्थित केलाय. तिच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे एक भारतचे नागरिक होण्यासाठी लागणार ते सगळं पुरावा मी दिलाय. आम्हाला इन्स्टॉलमेंट भेटलाय कारण आमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड होतं. या आधारवर आम्हाला त्याचा पण बेनिफिट भेटलाय. बाकीचे ज्यांचे रिलेटिव्ह आहे ह्यांनी हे सादर केलं आहे कोर्टात की बाबा की आम्हाला हे सगळं जेव्हा बेनिफिट भेटतं आमच्या रिलेटिव्ह आणि आम्हा लोकांना, तर आम्हाला का आम्ही नागरिक का नाही आहे या देशाचा. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये बांगलादेशी घुसखोरांसोबतच त्यांनी सरकारच्या योजनांवर डल्ला मारल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे फक्त कामाठीपुऱ्यातूनच अटक केलेल्या बांगलादेशी महिलेनंच लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटलाय की हे फक्त हिमनगाचं टोक आहे, याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे. इतकंच नाही तर घुसखोरांना बनावट कागदपत्र मिळवून देणारी टोळीही जेरबंद करायला हवी. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर तत्कालीन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मालेगावात गेल्या 3 दिवसांपासून SITची चौकशी सुरू होती. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटक करण्यात आलेला आरोपी एकच नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा आणि नेमकं काय आहे सत्य, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सैफ हल्ल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट.
हल्लेखोरालाच अटक की आरोपीवरून नाटक? पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात. सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खळबळ माजली. हल्लेखोर आरोपीचे सीसीटीव्ही समोर आलं आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली. मोठा गाजाबाजा करत पोलिसांनी 2 दिवसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं ठाण्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सैफच्या घरातून बाहेर पडतानाच्या सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी दोघे वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आलाय. अटकेत असलेल्या बांगलादेशी आरोपीचे वडील रुहेल अमीन फकीर यांनी एबीपी न्यूजवर केलेल्या दाव्यानं या प्रकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आरोपीच्या वडिलांनी नेमका काय दावा केलाय पाहूया. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयित माझा मुलगा नाही, ज्याला अटक केलीये तो माझा मुलगा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा. शहजादनं केस कापले तरी मी त्याला ओळखेन. आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बचावासाठी असा दावा केल्याचं गृहीत जरी धरलं तरी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सैफवर खरंच हल्ला झाला का असा सवालच त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. असा बाहेरून चालत होता, मला संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून नाचतंय ते. इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये थोड़ा आया है बाहर. एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है. तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्नचिन्ह उठाना भी ठीक नहीं है. सैफवरील हल्ल्याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी नेतेच या हल्ल्यावर संशय व्यक्त करत असल्यानं काहीतरी काळं गोरं आहे की काय अशी शंका येणं स्वाभाविक आहे. यात आता आरोपीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानं नवा ट्विस्ट आलाय. जर सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटकेत असलेला आरोपी या 2 वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील अटकेतील शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागलाय. शरीफुलचं बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सामच्या हाती लागलेलं आहे आणि याच ओळखपत्रावरून शरीफुल बांगलादेशी असल्याची ओळख पटली आहे. शरीफुलच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी ओळखपत्राची प्रतही सापडली होती. राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये खिंडार पडणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय. रत्नागिरीचे माजी आमदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा सामंतांनी केला. ठाकरेंचे 4 आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचंही सामंतांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, याकडे आता लक्ष लागलंय. नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते. 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू, असं काही लोक सांगतील. परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. तुमच्या मंत्र्यांना रस्त्यावर पालकमंत्री पदासाठी भीक मागावं लागते भारतीय जनता पार्टीकडे. त्याचं तुम्हाला रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. मला वाटतं त्याचे उत्तर आधी उदय सामंतांनी द्यावे, मग बाकीच्या घरात डोकावून पाहावं. नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगतीये.
अमित शहा आणि भुजबळांमध्ये चर्चा होण्याची ही शक्यता आहे. मालेगावला उद्या गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत सहकार परिषद होणार आहे आणि याच परिषदेला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत आणि याच वेळेस अमित शहा आणि छगन भुजबळांमध्ये चर्चेची शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय चर्चांना आता मात्र उधाण आलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष चायना माल आहे, त्यांच्यामुळे ते राजकारणात चायना मालचा पुरवठा करतायत. दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही. भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात. पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था. नाही, आता चायनीज ते आहेत की तुम्ही आहेत हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे ना. बाळासाहेबांचा असली हिंदुत्वाचा विचार त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वीकारला आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी 55 आमदार निवडून आले आणि तुमचे आमदार 20 निवडून आले. मग आता चायनीज माल कोण? तुमचे विचार चायनीज झालेले आहेत. रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाडमधील स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती आणि आता त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे आणि यावर मंत्री भरत गोगावलेंनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावर जोरदार टीका केली. काही लोक जेवणाच्या ताटावर उठून हात वाळण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात, असा टोलाच मंत्री भरत गोगावले यांनी लगावला आहे. काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेले अजून हात पण सुकला नाही, ते लगेच दुसरं ताट वाढायला सुरुवात केलेली आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला कळलं असेल की यांची निष्ठा किती आहे. हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता त्यांची निष्ठा तुमच्यासमोर आलेली आहे, ते बघा तुम्ही. तर आपण बघतोय स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आणि महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मात्र स्नेहल जगतापांच्या या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर आता मात्र टीका केलेली आहे. काही लोक जेवताना हात वाळण्याआधीच दुसरं ताट भरायला घेतात, अशा शब्दात भरत गोगावले यांनी स्नेहल जगतापांना टोला आणला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यातून 2 नावांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सतेज पाटील आणि अमित देशमुख या 2 नावांवर काँग्रेस हायकमांडकडून विचार सुरू आहे. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण होणार काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष याकडे आता लक्ष लागलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेला आहे. 2 नावं यावेळेस चर्चेत आहेत. त्यापैकी महत्त्वाचं नाव आहे सतेज पाटील यांचं आणि दुसरं नाव आहे अमित देशमुख यांचं. त्यामुळे अमित देशमुख की सतेज पाटील प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची कार्यक्रमामध्ये गैरहजेरी पाहायला मिळाली. तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवोत्सव या कार्यक्रमात दोन्ही आमदार अनुपस्थित आहेत. मंत्रिपदाला कात्री लावल्यामुळे दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे. तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी नाराज असून ते या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. शिवोत्सव हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आज BKC मध्ये होतोय आणि याच कार्यक्रमाला अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंतांनी दांडी मारली आहे. राज्यातल्या राजकारणातील एक मोठी बातमी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
अजित पवारांनी का गाठलं पवारांचं ऑफिस आणि नेमकी काय चर्चा तिथं केली, पाहूयात त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट. अजित दादा आणि शरद पवारांमध्ये चर्चा. बंद दाराआड चर्चेत काय घडलं? मंचावर अंतर, बंद खोलीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा होती. मात्र वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलंय. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम, ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर दिसले. एवढंच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसांनंतर एकत्र पाहायला मिळाले. सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का असा सवाल उपस्थित झाला. याबाबत अजित पवारांनी काय भाष्य केलंय पाहूया. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती. यावेळी शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला चक्क जयंत पाटील बसले होते. दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पाही सुरू होत्या. कार्यक्रम संपला आणि काका पुतण्याच्या भेटीचा पुढचा अंक इथं सुरू झाला. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि बोलणारे काका पुतण्या दार लावून मात्र अर्धा तास बोलले. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आलं. मात्र इन्कमिंगच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतल्याचंही पाहायला मिळालं. एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगेल की 2 पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि 2 त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची. त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले आणि आत्ताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही 3ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील असं वक्तव्य नुकतंच बच्चू कडूंनीही केलंय. हे सगळं लक्षात घेता काका पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला महत्त्व येतंय. कारण बंद दाराआडच्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळेच दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चाही रंगतात. या निमित्तानं त्या आत्ताही सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. एक महत्वाची बातमी समोर येते. मशिदीवरच्या लाऊडस्पीकर बाबत कोर्टानं निकाल दिलेला आहे. आवाजाच्या विरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं कोर्टानं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा समज आणि दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करा असंही कोर्टानं यावेळेस निर्देश देताना म्हटलेलं आहे. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. मशिदीवरच्या लाऊडस्पीकर बाबत आज कोर्टानं निकाल दिलेला आहे. आवाजाविरोधात तक्रार आली तर पोलिसांनी दखल घ्यावी असं देखील आता कोर्टानं निर्देश देताना म्हटलेलं आहे. पहिल्यांदा समज द्या आणि दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करा असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत. मशिदीवरच्या लाऊडस्पीकर बाबत कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिलेला आहे. पहिल्यांदा समज द्या आणि दुसऱ्यांदा मात्र कारवाई करत स्पीकर जप्त करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनीच दखल घ्यावी असं देखील यावेळेस कोर्टानं म्हटलेलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवरचा जो मुद्दा गाजला होता त्यावर आता कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिलेला आहे. जर कधी आवाजाच्या विरोधात तक्रार आली तर मात्र पोलिसांनी दखल घ्यावी असं देखील कोर्टानं
निकालात म्हटलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. पुण्यात जीबी सिंड्रोमनं थैमान घातलेलं आहे. 2 दिवसात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 2.5 पट इतकी वाढ झाली. या आजाराचे कोणत्या वयोगटात किती रुग्ण आढळून आलेले आहेत आणि या आजारापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. गुरलेन बॅरी सिंड्रोमचा पुण्यात धुमाकूळ. रुग्णांची संख्या 59 तर 22 व्हेंटिलेटरवर. आरोग्य विभाग अलर्टवर. अवघ्या 2 दिवसात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांमध्ये तब्बल 2.5 पट वाढ झाली. यात 38 पुरुष आणि 21 महिलांना या सिंड्रोमची लागण झाली. एवढंच नाही तर 59 रुग्णांपैकी 22 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोणत्या वयोगटात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे किती रुग्ण आहेत पाहूया. 9 वर्षापर्यंतच्या वयोगटात 4 मुली आणि 7 मुलांना जीबी सिंड्रोमची लागण. 10 ते 19 या वयोगटातील 4 मुली आणि 8 मुलं. 20 ते 29 या वयोगटातील 1 महिला आणि 6 पुरुष. 30 ते 39 वयोगटातील 3 महिला 5 पुरुष. 40 ते 49 वयोगटातील 3 महिला आणि 5 पुरुष. 50 ते 59 वयोगटात 2 महिला आणि 5 पुरुष. 60 ते 69 या वयोगटात 3 महिला आणि 4 पुरुष. 70 ते 79 या वयोगटातील एका महिलेला हा आजार झालाय. गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. तर दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं समोर आल्यानं पुणे महापालिकेनं टास्क फोर्सची स्थापना करत पाण्याचे नमुने तपासायला सुरुवात केली आहे. गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शनमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामध्ये विशेषतः कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचं इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये अशा स्वरूपाचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत गुइलेन बॅरी सिंड्रोमसारखे ते होण्याची शक्यता जास्त असते. आणि कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी हा जो जंतू आहे तो विशेषतः अन्न आणि पाणी हे जर दूषित असेल त्यातून तो पसरत असतो. त्यामुळं जलजन्य आजार टाळण्यासाठी आपल्याला जी खबरदारी घ्यावी लागते तीच खबरदारी घेणं गरजेचं असतं यामध्ये सुद्धा. पुणे महापालिका परिसरात 11, पुणे ग्रामीणमध्ये 33 तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलंय. मात्र या गुइलेन बॅरी सिंड्रोम पासून वाचवण्यासाठी म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी पाहूया. पाणी उकळून थंड करून प्या. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाच्या आधी साबणानं हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटायला लागले असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि थेट जाऊया यावेळेस शिवसेनेच्या 2 मेळाव्यांमध्ये. विश्वास दाखवला, सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला याची मला जाणीव आहे. आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले माझे सहकारी या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं यासाठी मी तर काम करत होतो, परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन
रात्रीचा दिवस केला, पायाला भिंगरी लावून आपण फिरलो, हे देखील मी माझं भाग्य समजतो. हा प्रचंड विजय मिळालाय. खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय आहे, ऐतिहासिक विजय आहे. हा लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिली आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता. आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर अहोरात्र काम करायला तयार आहे, हा शब्दही मी या ठिकाणी देतो. आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवत ठेवेल, हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो. शिवसेनेचा विचार, शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही. आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील, असं देखील मी या ठिकाणी वचन देतो. मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही, कधी होणारही नाही. आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं. बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं. मला 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली. त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं, त्या राज्यातल्या बहिणींचा 2,40,00,000 बहिणींचा सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली. ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती. नाही, तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत. आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून मी सांगतो, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा. स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मला समाधान आहे, आनंद आहे की 2.5 वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही. ते तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, हीच आपली ओळख आहे. तर याच मेळाव्याच्या सगळ्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वळूया पुढील बातमीकडे. राज्यात बर्ड फ्लूनं थैमान घातलेलं आहे. उरण नंतर आता लातूरमध्ये तब्बल 4,000पेक्षा जास्त कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तर मुंबई परिसरातही बर्ड फ्लूची दहशत पसरल्यामुळे चिकन विक्री बंद करण्यात आली आहे. नेमका कशामुळे बर्ड फ्लू परतलेला आहे, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. चिकन खाताय? सावधान. लातूरमध्ये 4,000 कोंबड्यांचा मृत्यू.
राज्यात बर्ड फ्लूचं थैमान. अगदी 2च दिवसांपूर्वी रायगडमधील उरणमध्ये हजारो कोंबड्या दगावल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येही जवळपास 4000 कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्यांचे सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. लातूर जिल्ह्यातल्या ढाळेगाव या ठिकाणच्या अशोक गुळवे यांचं जे पोल्ट्री फार्म आहे, या पोल्ट्री फार्म मधले जवळपास 4200 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. या ठिकाणचे जे 4200 कोंबड्याची पिल्ले आहेत ते अचानक मृत्यू झाले आणि त्यानंतर वैद्यकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान गेल्या काही दिवसात कुठे कुठे बर्ड फ्लूची लागण होऊन पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झालाय, पाहूया. लातूरमधील ढाळे गावात 4200 कोंबड्यांचा मृत्यू. नागपुरातील कामठीजवळ 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू. रायगडमधील उरण गावात 1237 कोंबड्यांचा मृत्यू. चिरनेरमध्ये 1500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण. उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कावळ्यांचा मृत्यू. बर्ड फ्लू बाधित चिकन खाल्ल्यामुळे नागपुरात 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू. दुसरीकडे बर्ड फ्लू आता मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यापर्यंत पोहोचलाय. ठाण्यातही जवळपास 21 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून या परिसरात राहणाऱ्या 175 जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालाय तिथं कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदीही घालण्यात आली असून चिकनची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचं? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण असे समोरासमोर भेटतो. आजपर्यंत 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा, हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो. पण 2 महिन्यापूर्वी जो काही निवडणुकांचा निकाल लागला, मला तर काय पटलेलं नाही. तुम्हाला पटलाय का? आणि मध्ये अफजल येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि अफजल येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे, अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कुछ तीस झाड की पत्ती आहे. पण मी मुद्दामून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी द्या माझ्यासोबत आहेत तरी कोण, किती लोक राहिलेत. पहिलं मी तुम्हाला विचारतोय, तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? कारण अमित शहा, तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. पण ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला, उद्धव
तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो, त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्रीपद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो, मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो, तो माझा महाराष्ट्र, तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे, एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही. ठीक आहे, हार जीत होत असते, पण मुळामध्ये हा विजय जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा विजय सुद्धा भाजपच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे. काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे, ईव्हीएमचा तर नक्कीच आहे, पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून 2.5 वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटनाबाह्य सरकार लादलं, ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील. आणि एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं, तो फटका अजून त्यांच्या वर्मी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीयेत. आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो, कारण घ्यायलाच पाहिजे. उद्या परत येत आहेत, कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत, काय काय बोलून गेल्यात, काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन, उद्या काय बोलणार त्याचा मी परवा समाचार घेईन. पण समाचार मी घेणार, मी नाही सोडत. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नख काढू. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे. अमित शहाजी, तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती 78 साली, त्यानं 20 फूट जमिनीच्या आत गाडले. आता 78 साली माझं वय काय होतं, अमित शहाचं वय काय होतं, पण त्यांना ही कल्पना नसेल की 78 साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काय दगाबाजी केली होती, त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता. आणि त्यांच्या हशू अडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूरमधून निवडून यायचे, ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते. म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले, खतपाणी तुम्ही घालताय. अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल, मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल. जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात, आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता, जनतेने निवडून दिला होता, तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता. ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये नाही. दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही. पण मधल्या काळात तो जो काही त्यांनी प्रचार केला, एक असं म्हटलं जातं, मी बीकेसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा, बाहेरच्या राज्यातून 90,000 लोक आणलेत, तेव्हा गुजरातमधनं आणलेत. मग काही जण असं म्हणतात की ते RSSचे कार्यकर्ते होते. म्हटलं ठीक आहे असतील, पण आता ते 90,000 कुठे गेले. समजा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकराच्या जीवाला जीव देतो, धावून जातो, जीव वाचवतो, ते 90,000 जे काय RSSचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील. मग मुलाला शाळेत ऍडमिशन पाहिजे, कुठे काहीतरी दंगली झाल्यात, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, रक्त पाहिजे, RSS वाले देतील.
90,000 लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्रदान करेल हे तुम्ही विचारा, कारण ते करू शकतात. अत्यवस्थ जर का रुग्ण असेल, त्याला रक्त पाहिजे असेल, शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल. पण जर ते 90,000 कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्थ आहे, रक्त पाहिजे, रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो. कारण आता 1-2 दिवसापूर्वी बातमी मी वाचली, तुम्ही पण वाचली असाल. मद्रासमध्ये IITचे जे संचालक आहे व्ही कामकोटी, त्यांनी स्वतः म्हटले, IITचे संचालक, आणि त्यांनी म्हटले की ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले. धन्य आहे त्यांची. अशी माणसं शिकतात कशी, नेमकं शिकतात काय? तर जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काय करतो, एवढा मुंबईकर कधी निष्ठुर होऊ शकत नाही. महाराष्ट्रातला अस्सल मराठमोळा मावळा जो आहे तो कधी शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. आज मला कल्पना आहे की जसे आज तुम्ही सगळे निष्ठावंत जमलायत, एक वेगळी अडचणीची जागा आहे, कारण दरवेळेला आपण शहरामध्ये घेतो, आज ठरवलं आपण उपनगरात घेऊ. येण्या जेवण्याची गैरसोय, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी येताना सुद्धा खूप लोक चालत येत होते. किती वाजल्यापासून तुम्ही बसलायत, पण ही सगळी अडचणीची जागा असून सुद्धा सगळे निष्ठावंत इकडे आलेत. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय, कारण मी लढतोच आहे तुमच्या ताकदीसाठी, तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या ताकदीच्या भरोश्यावर मी लढतोय. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत. कळते तुम्हाला? पैसे घेऊन जाताय, जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, पण दोघांमधला फरक, आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी, आणि सांगते हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे, आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे. गद्दार जिंकले असतील, कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत, संपूर्ण बेकायदेशीरतेने सरकारी यंत्रणा वापरल्या, निवडणूक आयोग वापरला. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. आणि आत्ताही दिसायला लागले, म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले, गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने, एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडंसं भ्रमात राहिलो, हे सत्य मानलं पाहिजे आपण. आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाढव आता अडवलंय, आता विधानसभा जिंकलीच, आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो, आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला. पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक अपप्रचार केला, म्हणजे मी नेहमी जे बोलतो, लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे बोलायच्या ऐवजी
मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो बोलत होतो. काय चूक आहे त्याच्यात? काय हिंदू देशप्रेमी नाहीये? काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाहीये? आम्ही मराठी आहोत, पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत. पण ह्यांनी जो काय घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, काय मी सोडलं? तुम्हाला जर का वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं, सांगा तुम्ही मला. उलटा अनिल देसाईंना विचारा. अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती. अशीच गर्दी उसळली होती, चौफेर गर्दी होती. 90% जास्त लोक तिकडे मुसलमान होते. आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपको लगता है मैंने हिंदुत्व छोड़ा है? त्यांनी सांगितलं नाही. आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला, मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही? आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. कुठे सोडलं मी हिंदुत्व? एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी 92-93 साली जे काय घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली. कधी माफी मागितली? कोणाकडे माफी मागितली? काय वाटेल ते बोलायचं. पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती? माफी उद्धव ठाकरेंनी नव्हती मागितली, माफी अटल बिहारी वाजपेयींनी मागितली होती. आणि जे बाबरी पाडली, इट वॉज अ टेरिबल मिस्टेक, हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले. उद्धव ठाकरे बोलला नव्हता, लालकृष्ण अडवाणी बोलले होते. मग जा अमित शहा, जा अडवाणी जे आहेत अजून, अटलजींना तर तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले, अडवाणींना सुद्धा तुम्ही बाजूला करून टाकले. पण माफी मी नव्हती मागितली. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंना नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता. अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची. ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्याखालनं मी जायचो. हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला, हे नरेंद्र मोदी बोलले होते. किती काढू? माझ्या फोनमध्ये 100च्या वरती फोटो आहेत. सगळे जण टोप्या घालून बसलेत. मोहन भागवत मशिदीमध्ये गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. आणि दगाबाजीचा तुम्ही जो काही उल्लेख केलात, हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवताय. उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाचा तिरंगा आहे, त्या तिरंग्यामध्ये सुद्धा हिरवा आहे. जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या कार्यालयावरती लावत नव्हतात. आणि तुम्ही जर का आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत. पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल तर अमित शहाला मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. दाखवा, तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा. आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. अरे पहिली पोट निवडणूक जी काय पार्लेची लढली होती 1987 साली, ही पहिली पोट निवडणूक जी मी मानतो की सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात. मग काढा इतिहास. शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होतं? किती साली? 1987 साली. त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू आणि काँग्रेसकडनं प्रभाकर कुंटे, हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला. हे आता तुम्ही दाखवलं ना, दादा कोंडके वगैरे, तेव्हा तर फार जोमात होते. गुजरातमध्ये शंभू महाराज येत होते
आणि त्याही वेळेच्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांची स्पष्ट भाषणं आहेत. आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही, जे देशद्रोही आहेत, पाक धार्जिणे आहेत, त्यांचा आमचा तो कोणी असेल, तो हिंदू जरी असला आणि पाक धार्जिण असला जसा कुरुलकर सारखा, तरी तो आमचा नाही. एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता. का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले, मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता. हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू. आणि तीच ती निवडणूक होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. तीच ती निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं. आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवत आहे. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम. टाळायची झाली तर तुमची साल्टी खूप टाळता येतील. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भावनी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय, अमित शहा काय, कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला. महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार, कारण आम्ही भाजपसारखे कृतज्ञ नाही आहोत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी मग अशा त्या फिल्म मध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं
आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता, अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर 26 वर्ष ताराराणीनी म्हणजे महाराष्ट्राने औरंगजेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात पहिलं पटकन औरंगजेबाच्या चरणी लीन होऊन गेलं असतं. सगळं संपूर्ण हिंदुस्थान हिरवा झाला असता. त्याच्यामुळे जय शिवराय हे बोललंच पाहिजे. जर कोणी तुम्हाला जय श्रीराम बोललं, त्याला सांगायचं जय श्रीराम, जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी. कारण हा महाराष्ट्र आहे. दरवेळेला आम्ही इतिहासाचे दाखले देतो. अगदी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? सह्याद्री म्हणजे तुम्ही आहात. ज्या सह्याद्रीने छत्रपती शिवरायांना, जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या सगळ्या शिवराज्याभिषेक किंवा शिवछत्रपती त्या आहे ना महानाट्यामध्ये, तो सह्याद्री त्यांना सांगतोय की माझ्या कानाड दडा, माझ्या छातीवरती खेळा. म्हणजे त्यांनी संपूर्ण सह्याद्रीचा वापर हा लढाईसाठी करून दिला. सह्याद्री होता, कडेकपारे होत्या, आणि त्या कडेकपाऱ्या होत्या म्हणून अफजल खानाचा पुतळा निघाला. कारण ही सगळं वीरश्री जी आहे ती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये. नुसती एक निवडणूक तुम्ही जिंकला असेल, तुम्हाला वाटत असेल म्हणून महाराष्ट्र नाही संपत. ते बघितलं ना इतिहास, सगळे गड किल्ले, मिर्झा राजे जयसिंग, हिंदूच, हेच आपलं दुर्दैव. आपल्याला हे उपरे नाही हरवू शकत, पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत, तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करतायत. मिर्झा राजा जयसिंग सुद्धा हिंदूच होता, पण मी म्हणेन गद्दार होता. आणि त्या गद्दारीला शेवटी काय करणार, एवढं प्रचंड सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं. सगळ्यांना वाटलं असेल अगदी तेव्हा जर का गोदी मीडिया असता तर सांगितलं असतं की खतम, सगळं हिंदुत्व वगैरे काही नाही, शिवाजी महाराजांचा काळ संपला, सगळं त्यांनी सांगितलं असतं. पण त्याच्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावरती हिंदवी स्वराज्याचा भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, हे अमित शहाने विसरू नये. आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपरवरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा, एक तरी, आणि जिंकून दाखवा. पण शेवटी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. रामदास स्वामींनी जे सांगितलं, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा महाराष्ट्र धर्म जो देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत, पण महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरती येणार आमचं हिंदुत्व नाही आहे, जे तुमचं आहे. आणि तुम्ही जर का हिंदुत्वाच्या बुरख्या आडून माझ्या महाराष्ट्राची गद्दारी किंवा महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या समोर कडवट हिंदू म्हणून आणि महाराष्ट्र अभिमानी म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व जोपासणारा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय नेमकं ते तरी सांगा. अगदी मोदींच्या मुलाखती आहेत, जो हिंदू इस्लाम का द्वेष करता है वो हिंदू नहीं हो सकता है, हे मोदी बोलतायत. मोहन भागवतांचे व्हिडिओ माझ्याकडे मशिदीत जाऊन बसलेत. मोदीजी मध्ये आले होते, पोळ्या लाटून गेले. मग हे जर का तुमचं असं असेल तर एक काहीतरी ठरवा, जसं आम्ही सांगतोय. मागे मी एक उदाहरण दिलं होतं. काश्मीरमधला तो जो एक गनमॅन होता औरंगजेब, ज्याला आपल्या सेनेनी म्हणजे देशाच्या सेनेनी शौर्य पदक दिलं. का दिलं? तर अतिरेक्यांशी लढला. त्याच्यानंतर तो सुट्टी घेऊन घरी चालला होता. घरी जाताना त्याचं अपहरण केलं गेलं आणि त्याला मारला, अतिरेक्यांनी मारला. आणि मी तेव्हा असं म्हटलं होतं की तो नावाने औरंगजेब होता, तो औरंगजेब वेगळा आणि हा औरंगजेब वेगळा. देशासाठी जो शहीद झाला तो औरंगजेब असला तरी आमचा भाऊ आहे, हे मी बोललो तर काय चुकलं होतं माझं?
आणि त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा सैन्यामध्ये सामील झालेत. असे अनेक मुसलमान आहेत, अनेक ख्रिश्चन्स आहेत, बौद्ध बांधव आहेत, शीख आहेत, ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये. ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो ते भाजपचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा. आणि शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातनं गेले असं त्यांना वाटतंय. आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेचे सगळे सैनिक आहात. 2014 साली उद्धव ठाकरेंनी युती तोडली नव्हती, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली होती. काय मी सोडलं होतं तेव्हा? शेवटचे 2 दिवस राहिले होते, अचानक बेसावध आहे असं समजून एकनाथ खडसेंनी फोन केला मला आणि सांगितलं की उद्धवजी आता आपली युती राहत नाही, वरनं आदेश आलाय. म्हटलं कोणाचा? नाही उपरवाला, तो दिसतच नाही, की आता युती राहणं कठीण आहे. मग तेव्हा आम्ही कोण होतो? तेव्हा मी काय आत्ता जसं हिंदुत्व सोडलेलं नाही. अरे प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र हा हिंदुत्व सोडू शकेल? पण जसं मी हिंदू अभिमानी आहे तसाच मी माझ्या मातृभाषेचा, महाराष्ट्राचा आणि मराठीचा सुद्धा अभिमान आहे, कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देऊ, पण कपटाने वागाल तो उचलून आपटू, तर उचलून आपटू आम्ही. आणि आम्ही म्हणजे काय RSS किंवा भाजपवाले नाही आहोत की मरायला तुम्ही आणि सगळं झालं का मिरवायला आम्ही. अशी शिवसेनेची शिकवण नाहीये. आणि म्हणून आजचा हा जो काही दिवस आहे हा फार महत्वाचा आहे. गेले 2 महिने झाले एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून हे बाहेर येत नव्हते. आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे, पालकमंत्री कोण ठरत नाही. पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धुसफूस. मग मला पालकमंत्री व्हायचंय, मला पालकमंत्री व्हायचंय. रस्त्यावरती काय उतरतायत, टायर काय जाळतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक. सगळं तुमचं सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आउट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलात तर बरं आहे. कारण एखादा मंत्री, पालकमंत्री, एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत. आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय. अमित शहाजी 20 फूट नीचे गाडा है. अरे ठीक आहे, जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा, वर काय उगवते ते बघा. एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा. आज तुम्हाला मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये. कोणासाठी लढू, कशासाठी लढू? दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता. मी हारणारा नाहीये. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती, तुमच्या भरोशावरती लढतोय. जे जात आहेत रोज उद्धव ठाकरेंना धक्का. अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे. करा त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय. सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे.
अमित शहाना जागा दाखवणार आहात? ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत. धन्यवाद साहेब. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया असेच थांबा, कारण आता अशा शिवसैनिकांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तर जो निर्णय कार्यकर्त्यांच्या मनात असेल तोच निर्णय घेईल असं म्हणत स्वबळावर लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे ठाम असल्याचं या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. यासोबतच बॅलेट संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. हिम्मत असेल तर बॅलेट बाजूला करा आणि निवडणुका घेऊन दाखवा असं थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे. वेळ आलं की एकटं लढण्याचा निर्णय, त्यामुळे स्वबळावर आगामी महापालिका निवडणुका लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून. आणि राष्ट्रीयत्व